नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा कंपनीबद्दल बोलणार आहोत, जी कंपनी रेल्वे सेक्टरची कंपनी आहे. आणि मित्रांनो, ही एक अशी कंपनी आहे, जिचा इंडियन रेल्वेच्या तिकीटिंग बिझनेसमध्ये 100% मार्केट शेअर आहे. आणि या कंपनीचे नाव आहे IRCTC, म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड. तर मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले बघूया या कंपनीने जो डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे तो. नंतर बघूया या कंपनीचे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि सगळ्यात शेवटी बघूया IRCTC म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने कोणत्या बिझनेसमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये मार्च 2025 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.40%, FISची होल्डिंग आहे 7.37%, DISची होल्डिंग आहे 13.89% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 16.35%. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने कोणता डिव्हिडंड अनाऊन्स केला की नाही. तर मित्रांनो, या कंपनीने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे ₹1 प्रति शेअरच्या हिशोबाने. चला मित्रांनो, आता आपण बघणार आहोत IRCTC म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर लाखमध्ये दिलेले आहे, परंतु मी तुम्हाला कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगणार आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4चा. हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3चा. आणि हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा लेटेस्ट. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, IRCTC या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 1,151 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1,268 कोटी रुपये. तसेच IRCTC या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,224 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1,268 कोटी रुपये. चला आता बोलूया IRCTCच्या टोटल इन्कम बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 1,184 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1,329 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,281 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1,329 कोटी रुपये. चला आता बोलूया IRCTC म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेस बद्दल, म्हणजे खर्च बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 810 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 903 कोटी रुपये. तसेच IRCTC या कंपनीचा टोटल खर्च क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 824 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 903 कोटी रुपये. चला आता बोलूया IRCTCच्या प्रॉफिट बिफोर टॅक्स बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 381 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 472 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 456 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 472 कोटी रुपये. चला आता बोलूया IRCTCच्या प्रॉफिट आफ्टर टॅक्स फ्रॉम कंटिन्युइंग ऑपरेशन्स बद्दल, म्हणजे नेट प्रॉफिट बद्दल. तर मित्रांनो, IRCTCचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर
284 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 358 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 341 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 358 कोटी रुपये. आणि मित्रांनो, IRCTCच्या क्वार्टर 4च्या नेट प्रॉफिटमध्ये 45 कोटी रुपयाचा एक्सेप्शनल आयटम्स ॲड झाले आहे. म्हणजे याला 45 कोटी रुपयाचा याच्या नेट प्रॉफिटमध्ये याला बेनिफिट मिळाला आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही हे 45 कोटी रुपये या 358 कोटी रुपयांमधून रिमूव्ह केले तर या कंपनीचा नेट प्रॉफिट आला आहे क्वार्टर 4मध्ये 313 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर तर इन्क्रीज झाला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. चला आता बोलूया IRCTCच्या EPS बद्दल, म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, या कंपनीचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 3.55 रुपीजनी वाढून आता आला आहे 4.48 रुपीज. तसेच या कंपनीचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4.26 रुपीजने वाढून आता आला आहे 4.48 रुपीज. तर मित्रांनो, IRCTC या कंपनीचा तुम्ही रेव्हेन्यू म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, इन्क्रीज झाला आहे. परंतु मित्रांनो, जर नेट प्रॉफिटमधून एक्सेप्शनल आयटमचा बेनिफिट रिमूव्ह केला तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट तर इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. जर नेट प्रॉफिटमधून एक्सेप्शनल आयटम्सचा बेनिफिट रिमूव्ह केला तर. चला आता बघूया IRCTCने कोणत्या बिझनेसमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर मित्रांनो, IRCTCने कॅटरिंग बिझनेसमधून फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 529 कोटी रुपयांचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये डिक्रीज झाला आहे. तसेच मित्रांनो, IRCTCने रेल नियर, आणि मित्रांनो, हा जो रेल नियर आहे हा IRCTCचा पॅकेज ड्रिंकिंग वॉटरचा ब्रँड आहे. तर मित्रांनो, याने आपल्या रेल नियर ब्रँडमधून क्वार्टर 4मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 95 कोटी रुपयांचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये डिक्रीज झाला आहे. तसेच मित्रांनो, IRCTCने इंटरनेट टिकिटिंग या बिझनेसमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 372 कोटी रुपयाचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, IRCTCने टुरिझम बिझनेसमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 274 कोटी रुपयाचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर तर इन्क्रीज झाला आहे, त्याचबरोबर क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, IRCTCने फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये टोटल रेव्हेन्यू जनरेट केला आहे 1268 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये इन्क्रीज झाला आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात पहिले बघितले IRCTCने जो डिव्हिडंड अनाऊन्स केला तो, नंतर बघितले IRCTCचे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चे कन्सॉलिडेटेड नंबर, आणि सगळ्यात शेवटी बघितले IRCTCने कोणत्या बिझनेसमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया
नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.